मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली। मनसेला डिवचणारे बॅनर लावण्यात आलेत। ही नव्हे भाजपची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावत मनसेला दिवसण्यात आलाय। शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात विरोध केला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राज ठाकरेंना टोला लगावला होता। ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, तोडत नाही भाषा जोडते असा एक बॅनर शिवसेना भवन परिसरामध्ये भाजपने लावलेला आहे। चिल्लरपणा करून काय म्हणजे तुम्ही सत्तेतले पक्ष आहात, तुम्हाला सरकार चालवायचे आहे। सबका साथ सबका विकास ही तुमची स्लोगन आहे। बॅनरबाजी करून विकास साधला जाणार आहे किंवा मार्ग निघणार असेल असं जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर एक ना अजून 1000 बॅनर लावावेत त्यांनी, पण त्यातला मार्ग निघणार आहे का? तुम्हाला मार्ग हा चर्चा करूनच काढावा लागतो लोकशाहीमध्ये। तुम्ही चर्चेला तयार होणार नाही आणि बॅनरबाजी करणं जर तुम्हाला वाटत असेल योग्य आहे तर त्यांनी ते करावं, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला। सरकारने जीआरमधून सक्ती हा शब्द काढावा, वाद मिटेल असं त्यांनी म्हटलंय। सरकारमध्ये आहात तर इंग्रजी शाळा बंद करा, आमचा विरोध नाही। हिम्मत असेल तर त्या शाळा मराठी करून दाखवा असं आव्हान संदीप देशपांडेंनी दिलं। बघा, म्हणणं वेगळं आणि जीआर वेगळा। जीआर मध्ये तुम्ही सक्ती शब्द वापरलाय ना, तुम्ही म्हणत काही असेल त्याला काय अर्थ उरत नाही। जीआर मधनं तो शब्द काढून टाका, वाद मिटला। जीआर तुम्हीच काढू शकता ना, सरकारच जीआर काढू शकता ना। सरकारने जीआर नवीन जीआर काढावा आणि सक्ती शब्द काढून टाकावा। पुढची बातमी बघतोय आपण। महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे। हिंदीच्या सक्तीला मनसेनं तीव्र विरोध केलेला आहे। या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। हिंदी भाषा कुठेही लादली जात नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनिवार्य केलेली नाही, मराठी अनिवार्यच आहे। पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे। तिसरी भाषा जी आहे ही जर हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यातनं आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता पडणार नाही। इतर भाषा ठेवल्या, समजा मल्याळम ठेवली, कन्नड ठेवली, गुजराती ठेवली तर त्याचे शिक्षक उपलब्ध नाहीत आणि म्हणून कुठेही अतिक्रमण नाही। तर ही त्यांची शिफारस आहे। आमचं तर मत आहे आणि या संदर्भात आम्ही निर्णय देखील घेणार आहोत की कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ। एआयची बैठक संपताच अजित पवार शरद पवारांच्या दालनात गेले। शरद पवारांच्या दालनात अजित पवार आणि इतर सहकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू झालेली आहे। अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या दालनात गेलेले आहेत। ही जी बैठक होती एआय संदर्भातली त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवली होती। अजित पवार आणि शरद पवार बाजूबाजूलाच बसलेले आहेत। ही बैठक संपल्यानंतर शरद पवारांच्या दालनात अजित पवार गेलेले आहेत। एआयची बैठक संपल्यावर दोन्ही नेते एकाच दालनात काय करतायत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी बोलण्याकरता। अभिजित, आतापर्यंत बैठकीला उपस्थित होते, एकत्र बैठकीला बाजूला बसण्याची ही दुसरीच वेळ आणि आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या दालनात सुद्धा गेलेले आहेत, काय सांगाल?
सुवर्णा, पुण्यात जी साखर संकुलात AI तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये कसा करावा याची जी मुख्य बैठक होती ना, त्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार आणि इतर अधिकारी, साखर संकुल रिलेटेड किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सगळे अधिकारी या बैठकीत होते. जवळपास 1 तास या सगळ्या बैठकीत AI या नव्या तंत्रज्ञानाच्या विषयावर चर्चा झाली. पण त्यानंतर ही बैठक संपताच या साखर संकुलमध्ये जे शरद पवार जे अध्यक्ष आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे, त्यांचं मुख्य दालन आहे. शरद पवार ही बैठक संपून त्या दालनात गेले. त्यानंतर काही अधिकारी VSIचे असतील किंवा साखर संकुलचे जे आयुक्त आहेत ते देखील शरद पवारांच्या दालनात गेलेले पाहायला मिळाले. आणि त्यानंतर अजित पवार देखील बैठकीतून उठून जे शरद पवारांचं मुख्य दालन आहे, खाजगी केबिन आहे शरद पवारांचं, त्या दालनात जे आहेत ते या दोन्ही नेत्यांसह या अधिकाऱ्यांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिट जे आहे ती चर्चा झालेली पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे 2 बैठकीसाठी इतर कार्यक्रमासाठी एकत्र आलेले पाहायला मिळत होते. सकाळी जी बैठक झाली AI या विषयावर जी चर्चा झाली त्यामध्ये दोन्ही काका पुतण्यांच्या खुर्च्या ज्या होत्या त्या अगदी दोघांच्या बाजूला खुर्च्या लावलेल्या होत्या. पण त्या बैठकीनंतर शरद पवारांच्या दालनात जे आहेत ते हे दोन्ही नेते एकत्र बसले. अधिकारी देखील दाखल झाले होते या बैठकीसाठी. आणि बैठक नेमकी कुठल्या विषयावर झाली, या काका पुतण्यांमध्ये नेमकं कुठल्या विषयावर चर्चा झाली, अधिकारी या दोघांना काय सांगत होते, AI तंत्रज्ञानाचा जो वापर करायचा आहे शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये, त्याच्या या सगळ्या विषयावरती ही सगळी बैठक आज पुण्याच्या साखर संकुलात खरं तर आयोजित करण्यात आली होती. आणि गेल्या 15 दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतण्या एकत्र येण्याची ही तिसरी वेळ होती. पहिली जे रयत शिक्षण संस्थेची बैठक झाली, त्यानंतर जय पवारांचा, जे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव आहेत, त्यांचा साखरपुड्याचा शुभारंभ झाला. आणि तिसरी भेट जी होती दोन्ही नेत्यांची ती म्हणजे आज पुण्यातल्या या साखर संकुलात जी AI निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीचा हा सगळा होता. आणि त्या बैठकीनंतरच दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली अधिकाऱ्यांसोबत. आणि नुकतंच शरद पवार ही जी बैठक आहे, ज्या 2 बैठका पार पडल्या, त्या बैठका संपून आता शरद पवार जे आहेत ते साखर संकुलातून निघाले आहेत. आणि अजित पवार देखील थोड्याच वेळात येतील आणि प्रसार माध्यमांशी देखील अजित पवार बोलण्याची शक्यता आहे. नक्की अभिजित, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल. जसं बातमी आहे, नाशिकमधून नाशकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले बॅनर चर्चेत आलेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः राजसाहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या. बाळा दराडे आणि किरण गामने यांनी बॅनर लावून ही विनंती केलेली आहे. ठाकरे बंधू युतीबाबत चर्चा सुरू असताना बॅनर सगळीकडे झळकायला लागलेले आहेत आणि ते बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं शहरभर हे बॅनर लावलेले आहेत. बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया. लक्ष्मण, जेव्हापासून या चर्चा सुरू झाल्यात उद्धव आणि राज एकत्र येण्याच्या, तेव्हापासून वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण बॅनर्स, पोस्टर्स लावलेले बघतोय. काय सांगाल, नाशकामध्ये काय घडतंय? सुवर्णा, नाशिकमध्ये देखील मनसे पदाधिकारी असतील किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या त्याच भावना आहे की दोनही भावांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन सोबत राहावं, अशा प्रकारची मागणी जी आहे ती या सगळ्याच कार्यकर्त्यांची आहे. खरं तर हे सगळेच कार्यकर्ते एकेकाळी शिवसेनेत सोबत राहायचे, मात्र नंतरच्या काळामध्ये राज ठाकरे यांनी जो स्वतंत्र पक्ष स्थापन केला त्या राज ठाकरेंसोबत काही लोक गेले, काही उद्धव ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे एकेकाळी जे सोबत राहिलेले लोक आहेत तेच आता एकत्र येऊन ही मागणी करू लागलेले आहे की दोघंही भावांनी एकत्र यावे. त्याच अनुषंगाने नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीचे होर्डिंग लागलेले आहे. नाशिकमध्ये किरण गामने नामक ज्या नगरसेविका आहे शिवसेना ठाकरे गटाच्या, त्यांनी हा होर्डिंग जो आहे तो शिवसेना भवनाच्या समोर लावलेला आहे नाशिकच्या. आणि त्यांनी त्यावर स्पष्टपणे मागणी केलेली आहे, विनंती केलेली आहे की सन्मानपूर्वक निमंत्रण जे आहे ते द्यावं आणि एकत्रितरित्या या दोघाही भावांनी यावं. वाईट काळ जो पक्षाचा होता त्याही काळामध्ये आम्ही ठाकरे साहेबांसोबत होतो. आमच्यावरती अनेक प्रकारचे दबाव आणले गेले, आमिष दाखवले गेले, मात्र असं असताना देखील आम्ही पक्ष सोडून गेलो नाही, पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो. मात्र आता वेळ आमची आहे, आमच्याकडनं काहीतरी मागण्याचे आहे, तर आम्ही तुमच्याकडे जे मागतोय ते हेच आहे की तुम्ही दोघाही भावांनी एकत्र यावं, अशा प्रकारच्या भावना त्या होर्डिंगवर या लोकांनी व्यक्त केलेला आहे. त्यावरची जी त्यांनी शब्दांकन केलेलं आहे किंवा जे लिहिलेलं आहे ते देखील भावनिक साथ घालणार आहे. त्यामुळे आता होर्डिंगच्या माध्यमातून कार्यकर्ते जे आहेत ते आता या दोघाही भावांकडे एकत्र येण्याची मागणी करताना सुवर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्की धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल. एकनाथ शिंदेंचा सोलापूर दौरा रद्द झालेला आहे. सोलापुरात शिवमेळाव्याला ते हजेरी लावणार होते. दौरा रद्द झाल्याचं शिवसेना संपर्क प्रमुखांनी सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदे हे सोलापूरला जाणार होते, त्यांचा सोलापूरचा दौरा होता, पण
तो दौरा रद्द झालेला आहे। सोलापुरात शिव मेळाव्याला ते हजेरी लावणार होते। दौरा रद्द झालाय याची माहिती संपर्क प्रमुखांनी दिली, पण दौरा का रद्द झाला हे अजून समोर आलेलं नाही। त्याविषयी आपल्याला सविस्तर काही वेळामध्ये कळू शकेल। आता जी प्राथमिक माहिती मिळते ती अशी की सोलापुरामध्ये दौऱ्याला जाणार होते एकनाथ शिंदे, तो रद्द झाला। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांच्याशी बोलूया। वीरेंद्र, दौरा रद्द झालाय शिंदेंचा असं कळतंय, काय कारण, काय अपडेट? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झालाय आणि दौऱ्यामध्ये जे सांगितलेलं कारण आहे रद्द होण्याचं, अपरिहार्य कारणामुळे हा दौरा रद्द झालाय असं सांगितलं आहे। मात्र त्याचं नक्की कारण काय हे समजू शकलेलं नाहीये। स्वागत फलक होते एकनाथ शिंदेच्या दौऱ्याबाबतचे, त्याच्यामध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे फोटो पण गायब झालेले होते आणि आता अचानक दौरा रद्द झाला, त्यामुळे हे कारण गुलदस्त्यात आहे। मात्र त्याच्याला ही किनार आहे का, जे दोन बंधूंमध्ये काही बितुष्ट आलाय का अशी चर्चा होती आणि त्याच्यामध्ये हा दौरा रद्द झालाय। त्यामुळे आता या चर्चेला उदाहरण आलेलं आहे की नेमकं कशामुळे दौरा रद्द झालाय। नक्की, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। बातमी सोलापुरातून। सोलापुरातल्या शिव मेळाव्याच्या जाहिरातीतून माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा फोटो गायब आहे। तानाजी सावंत यांचे बंधू शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं, पण मेळाव्यानिमित्त लावलेल्या जाहिरातीतून तानाजी सावंत यांचा फोटो पूर्णपणे वगळण्यात आलाय। त्यामुळे सावंत बंधूंमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे। सोलापूरमध्ये शिव मेळावा होता ज्याला शिंदे जाणार होते, पण शिंदेंचं जाणं कॅन्सल झालं। पण त्यासाठीचा जो या मेळाव्यासाठीचा जो बॅनर आहे त्यातनं तानाजी सावंत हे माजी आरोग्यमंत्री गायब आहेत। हे सगळं जे नियोजन केलंय ते तानाजी सावंतांच्या सख्या भावानेच केलंय। त्यामुळे या दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली। मनसेला डिवचणारे बॅनर लावण्यात आलेत। ही नव्हे भाजपची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावत मनसेला दिवसण्यात आलाय। शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात विरोध केला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राज ठाकरेंना टोला लगावला होता। ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, तोडत नाही भाषा जोडते असा एक बॅनर शिवसेना भवन परिसरामध्ये भाजपने लावलेला आहे। चिल्लरपणा करून काय, म्हणजे तुम्ही सत्तेतले पक्ष आहात, तुम्हाला सरकार चालवायचं आहे। सबका साथ सबका विकास ही तुमची स्लोगन आहे। बॅनरबाजी करून विकास साधला जाणार आहे किंवा मार्ग निघणार असेल असं जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर एक ना दोन 1000 बॅनर लावावेत त्यांनी, पण त्यातला मार्ग निघणार आहे का? तुम्हाला मार्ग हा चर्चा करूनच काढावा लागतो लोकशाहीमध्ये। तुम्ही चर्चेला तयार होणार नाही आणि बॅनरबाजी करणं जर तुम्हाला वाटत असेल योग्य आहे तर त्यांनी ते करावं, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे।